अध्यक्ष महोदय, माझाही प्रश्न तोच होता की आम्ही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सला कायदेशीर मान्यता देण्यासाठी दिनांक 9 जून 2000 रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 ITSTT ACT अस्तित्वात आला, पण ज्या प्रकारे आमचा मूळ प्रश्न दुरुस्ती सुधारणेच्या नावाखाली बदलण्यात आला आणि उत्तरामध्ये जणू काही अशी घटनाच घडली नाही, या आविर्भागात सबसेल हे खरे नाही. हे खरे नाही, पण प्रश्न उद्भवतच नाही अशा प्रकारची जी उत्तरे देण्यात आली ती पाहता वरील माहिती तंत्रज्ञान कायदा आपल्या विधिमंडळ प्रश्न शाखेला माहिती आहे की नाही अशी शंका आहे. अध्यक्ष महोदय, आज या सभागृहातील प्रत्येक आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील सरासरी 1.5 ते 2 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या मतदारसंघातील व राज्यातील नागरिकांच्या समस्या ते विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून मांडत असतात. पण माझ्यासह अन्य अनेक आमदार महोदयांनी आणि आपणही एका गोष्टीची नोंद घेतली असेल की आम्ही जे प्रश्न विचारतो त्यात तांत्रिक आणि प्रशासकीय दृष्ट्या काही बदल केले जातात. माझा आक्षेप अध्यक्ष महोदय की अगदी राज्याच्या सर्वोच्च सभागृहाला देखील अलीकडेच जसे गोल आणि विषयाची तीव्रता आणि गांभीर्य कमी करणारी उत्तरे देण्याकडे शासनाच्या संबंधित विभागाचा कल दिसून येतो. काहीशी अशीच कार्यपद्धती विधिमंडळाची होते की काय? आमदारांच्या प्रश्नांचा गाभास बदलण्यासाठी वकिली वृत्ती व शक्कल या गंभीर मुद्द्याकडे मी आपले लक्ष वेधित आहे. अध्यक्ष महोदय, रेकॉर्डेड व्हिडिओ आणि लाईव्ह व्हिडिओ यामधील फरक सामाजिक विभाग आणि विधिमंडळ प्रश्न शाखेला नक्कीच समजत असेल. असे गृहीत धरून मी या प्रश्नाच्या उत्तराने माझे समाधान झाले नसल्याने माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न करते की माहिती तंत्रज्ञान कायदा अस्तित्वात असतानाही माझ्या प्रश्नातील लाईव्ह व्हिडिओला उल्लेख वगळण्याचे कारण काय आणि आमदारांच्या प्रश्न विचारण्याच्या मूलभूत हक्कात छेडछाड करणाऱ्या संबंधित विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्यावर आपण कोणती कारवाई करणार आहात? माझा दुसरा प्रश्न आहे की सदर लाईव्ह व्हिडिओ बाबत या व्हिडिओतील आरोप आणि दाव्याबाबत कोणतीही चौकशी न करता म्हणजे एकूण 26 पैकी 11 खोल्यांमध्ये त्यांची नियमानुसार प्रवेश दिला व अन्य खोल्या वसतिगृहाची जागा शासनाच्या अपरोक्ष सर्रास गोडाऊन व अन्य खासगी वापरासाठी भाडे आकारून आर्थिक उपहार शासनाने दिशाभूल केली आहे. शासनाची दिशाभूल केली व गरजवंत मुलींना डावलले असा जो आरोप केला आहे त्याबाबत शासनाच्या संबंधित विभागाने निदान राज्याच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या विधिमंडळाला तर खरी माहिती पुरवलेली आहे का? माझा तिसरा शेवटचा प्रश्न आहे, या वसतिगृहाच्या वॉर्डन कोण आहे? यांच्याकडे बोरीवली येथील चार्ज आहे का? याबाबत माननीय मंत्री महोदयांना दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी लिखित तक्रार वजा निवेदन मिळाल्यानंतर शासनाने कोणती चौकशी केली व केलेली कार्यवाही याबाबत तपशील जाहीर करावा. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सन्माननीय अध्यक्ष महाराज, खरं तर उत्तरामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की या ठिकाणी कोणतेही भाडे तत्वावर किंवा इतर व्यापारासाठी किंवा व्यवसायासाठी कोणतीही रूम दिलेली नाही. परंतु हा जो काही प्रश्न उपस्थित झाला त्याचे मागचं कारण जर खरं जर सांगायचं असलं तर त्या जो विद्यार्थी, त्याचं मी नाव घेणार नाही उगाच तरी तो रेकॉर्डवर नको म्हणून, एक विद्यार्थिनी आहे, तिने 2011 साली प्रवेश घेतला. 2011 ला तेव्हापासून पूर्ण शिक्षण तिचं केव्हा झालं काय झालं, आज वय 34 आहे त्याचं. आजही ते हॉस्टेलमध्येच राहायचं. शिक्षण कधी पूर्ण होते तुमचं? तुम्हाला किती कालावधी पाहिजे? 34 वर्षाचे झाले आता तरी त्याच हॉस्टेलमध्ये आहे. जेव्हा तिथलचा आमचा जो काही वॉर्डन असतो किंवा तिथलचा अधिकारी असतो त्यांना ती रूम खाली करायला सांगतात, त्यावेळेला त्यांच्यावर आरोप करायचे, त्यांना त्यांच्यावर बेछूट आरोप करायचे आणि काहीतरी कंप्लेंटा दाखल करायच्या, माहितीचे अधिकार टाकायचे, परंतु रूम सोडायची नाही. ज्या एका रूम मध्ये 4 विद्यार्थिनी राहतात ती 4चा कब्जा ती एकट्याने करायचा. ही जी काही प्रॅक्टिस चालू आहे ना, त्याच्यानंतर आमच्या तिथलच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली, पोलीस आणले, त्याचा पंचनामा केला, पंचनामा करून खाली करायसाठी त्यांना सांगितलं,
तरी नोटिसा देऊन सुद्धा खाली केलं नाही. अखेरला पोलीस आणि अधिकाऱ्यांनी जॉईंट पंचनामा करून तिचं सामान बाहेर काढलं. सामान बाहेर काढल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महाराज तिने सांगितलं की माझ्या चैनी चोरीला गेलेल्या आहे. वसतिगृहामध्ये प्रवेश घेताना कोणतीही मौल्यवान वस्तू आपण सोबत आणायची नाही आणि आणली तर ती जबाबदारी माझी राहील असं आपण त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेत असतो. आणि अशा पद्धतीने जर एखाद्या हॉस्टेलमध्ये जवळपास आता 2026 चालू आहे, 11 पासूनचा जो प्रवेश आहे तो 15 वर्ष तुम्ही एका हॉस्टेलमध्ये राहत असाल तर इतरांना संधी कधी मिळणार आहे आणि तुमचं शिक्षण कधी पूर्ण होणार आहे? म्हणून या अशा लोकांनी काही लोकांना सांगून काही थोडी त्यांच्याकडे रडणं पडणं असं दाखवून 15 वर्षाचा मुक्काम तिथं केलेला आहे. म्हणून ह्या लोकांनी केलेली ही तक्रार प्रश्नाच्या माध्यमातून आज सभागृहामध्ये आलेली आहे. म्हणून आजही मी सगळं जे सन्माननीय सदस्य आहे ज्यांना असं वाटत असेल त्यांनी मला सांगावं. मी त्यांच्याबरोबर जॉईंट व्हिजिट या मुलांच्या वसतिगृहाला करायला तयार आहे. तिथं जर तुम्हाला जर काही आढळलं निश्चित त्याची जबाबदारी आमची राहील. प्रश्न